एटीएम वैन में मिले 3,04,50,000 रुपए। हिसाब किताब मिला नहीं, थाने से इस रकम को लेकर संदेह पैदा हो गया है। 7 नवंबर को दोपहर नालासोपारा पश्चिम के सिविक सेंटर स्थित एक एटीएम वैन में लगभग 3,04,50,000 रुपए की नकदी मिली। क्राइम ब्रांच यूनिट 3 विरार की टीमों ने रुपयों से भरी वैन को जब्त कर लिया है और इतने पैसे कौन लाया, इसकी जांच जारी है। गुरुवार दोपहर करीब 3 बजे क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम को एक एटीएम वैन में संदिग्ध कैश होने की सूचना मिली। पुलिस टीम ने वैन और उसमें सवार 2 लोगों को हिरासत में ले लिया है। उसने बताया कि वह यह रकम बैंक के एटीएम में भरने के लिए लाया था। हालांकि वैन में रखे लगभग 3,04,50,000 रुपए का हिसाब किताब मेल नहीं खाने से इस रकम को लेकर संदेह पैदा हो गया है। घटना की गंभीरता को समझते हुए क्राइम ब्रांच के डीसीपी अविनाश अंबुरे घटना स्थल पर उपस्थित हुए हैं। फिलहाल पूरे मामले की छानबीन क्राइम ब्रांच यूनिट 3 कर रही है। अभी इसमें कितना कैश उन्होंने लाया बड़ा? अरे फिर आपको घटना संशयास्पद नक्की आहे। आपल्या नालासोपारा पोलीस स्टेशनच्या क्राइम ब्रँचने ती गाडी ताब्यात घेतलेली आहे। आम्हाला जे बाहेरून कळलं आहे त्याप्रमाणे त्या गाडीमध्ये साधारण 3.5 करोड रुपये आहेत आणि त्यातला काहीतरी एक 40-50 लाखाचाच फक्त हिशोब किंवा त्यांचा ते QR कोड किंवा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कॅश हँडलिंगचे जे नियम आहेत त्यांचे त्याच्यात बसते। उर्वरित कॅश कोणासाठी आणलेली आणि कुठे चाललाय याचा तपास आमचे पोलीस अधिकारी करतायत आणि त्यांनी आश्वासन दिले की ह्याबाबतचा जो आहे तो आम्ही सचोटीने जो तपास आहे तो करू। त्यातली खरी बाजू आहे ती मीडिया आणि लोकांसमोर आणू। कधी सापडली कॅश आणि कुठल्या वॅनमध्ये होती काय? आता 1 तासाभरापूर्वी सापडली आणि एसटी डेपोच्या त्या परिसरात त्यांना ती सापडली। तुम्हाला काय संशय आहे कोणाचा काय? निवडणूक काळामध्ये असंच असतं आणि ह्याच्यात ज्या त्या संस्थांशी जोडलेले किंवा अगदी हायर अप्स लोक असतात त्यांच्यातली येऊ शकतात, सत्तेतली लोक असतात त्यांची येऊ शकते, पण हे आता पोलीस तपासाअंतीच नक्की होईल। कितपत योग्य आहे अशा पद्धतीने कॅश भेटणं? कॅश भेटणं अजिबात योग्य नाही, हे सगळं अयोग्यच आहे। कारण निवडणुकीच्या कायद्याच्या हिशोबाने हा गैरप्रकारच आहे। त्याच्यासाठी त्यांनी कॅश हँडलिंग करत असताना बँका असू देत किंवा अन्य वित्तीय संस्था असू देत त्यांनी कॅश कशा प्रकारे हँडल करावी ह्याबाबतचे त्यांची मार्गदर्शक तत्त्वे आहेत। त्यांनी सांगितले प्रत्येक कॅशसाठी किती रकमेसाठी त्याचा QR कोड आणि तो त्यांची रक्कम मॅच होणं गरजेचं आहे आणि ते प्रथमदर्शनी होत नाही असं दिसतं त्याचा अर्थ ह्याच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती आपल्याला शोधून काढली। किती जणांना यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि गाडी कुठे आहे? गाडीत आता ही पोलीस स्टेशनलाच आहे आणि 2 जणांना ते ताब्यात घेतलंय। हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।